हाय, गुड इव्हिनिंग. तर मी आहे ऑफिसमध्ये आणि निवांत वेळ चाललाय. विचार केला करायचं काय, तर आपली मॅडी आणि लुसीफर आपण घेऊन गेलो होतो लॉंग ड्राईव्ह, म्हणजे एका लोकेशनला गेलो होतो. पण त्यांची अवस्था आहे बिकट, ते खूप खराब दिसतं. म्हटलं निवांत तर आहोत, थोडं त्यांना क्लीन करू, आंघोळ घालू जेणेकरून ते स्वच्छ दिसते, कारण आता ते गलिच्छ खूप दिसत आहे. सो आपण आता आपल्या पार्किंग लोकेशनला जाऊन आणि फायनली गाडी धुवायचं ठरवलंय. तर आता मी चाललोय पार्किंगला आणि तुम्हाला मी गाडीची कंडिशन दाखवतो. इतकी खराब आहे ना, आणि लुसिफरची हालत बघून हृदय तुटलं आहे. तिची सुद्धा हालत दाखवते. ॲक्च्युली तुम्ही प्रत्यक्ष बघा, मग तुम्हाला अंदाज येईल काय घडलं त्या दिवशी. आत्ता आपण आलोय पार्किंगमध्ये. आपल्या ऑफिसच्या सर्व गाड्या तिथे लावलेल्या आणि आपली मॅडी आणि लुसिफर या साईडला आहेत. आपले लुसिफर इथे लागले आणि आपली पुढे मॅडी एकदम सेफ आहे. पावसापासून स्वतःला प्रोटेक्ट करते आणि लुसिफरला पण आपण छताखालीच ठेवलं आहे. भारी. गाडी जास्त घाण झालेली नाही, फक्त आपलं ऑफ रोडिंग झालं त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी धूळ जमा झाले. आणि गाडी अशी घाण असेल तर म्हटलं आपण निवांत तर आहोत, क्लिनिंग पण होईल. आणि गाडी क्लीन असली की रोडला शाईन तर मारतेच चांगली, आणि गली घाण असेल तर बघवत नाही. तर लुसिफरचं तर काम 25 झालं आहे, थोडंसं ते लवकरच ठीक होईल. पण लुसिफर तुझ्याबद्दल वाईट खूप वाटतंय. जाऊ दे, पण जे होतं त्याला आपण काही करू शकत नाही. मॅडीने तर काही प्रॉब्लेम दिला नाही, पण लुसिफरने थोडा त्रास दिला. त्यामुळे लुसिफरला आम्हाला जाऊ दे. XYZ काही गोष्टी आहेत ज्या शेअर करू शकत नाही. आता बघू, स्वच्छ करून घेऊ. आणि अशा प्रकारे पाण्याची व्यवस्था झाली. हे व्यवस्था तर नाही, ऑफिसमध्ये आपलं पाणी आहे, पण बकेटची तर व्यवस्था झाली. स्वच्छ करून तर आपली गाडी तर धुवून झाली, पण अचानक पाऊस आला आहे. खूप पाऊस पडतो आहे. गाडी तर धुवून झाली आहे, वरती सर असल्यामुळे काही एवढं टेन्शन नाही. मस्त असा पाऊस आला आहे अचानक. फायनली आपण गाडी धुतलेली आहे. जास्त डिटेलमध्ये आपण स्वच्छ केले नाही, पण एक वरच्यावरती आपण क्लिनिंग तर केलं ना. पण आता अगोदर होतं त्यापेक्षा जरा गाडीकडे बघवते. आपली लुसिफर मस्त आता थोडी शाईन करते पहिल्यापेक्षा, कारण धूळ वगैरे होती ती सगळी निघून गेले त्याचे. आणि फक्त इथे थोडा मार खाते. ठीक आहे, काही विषय नाही. शेवटी तू पण माझी जीव आहेस लुसिफर. आणि मॅडी या गाडीबद्दल काही बोलू शकत नाही सध्या तरी, कारण ती आहेच क्यूट की नाही मॅडी. ओके, तर मॅडीला सुद्धा क्लिनिंग केलं आहे. जरा क्लीन वगैरे प्रॉपर झाले, वरच्यावर केलं आहे, जास्त डिटेलमध्ये साफ केले नाही. आणि पाऊससुद्धा अचानक आला आहे. बाहेर मस्त पावसाचं वातावरण चालू आहे. आणि आपल्या लुसिफर आणि मॅडी मस्त छताखाली आराम करत आहेत. वरती त्यांना प्रोटेक्शन तर आहेच, त्यामुळे त्या मस्त आराम करत आहेत. आणि आत्ता गाडी थोड्या क्लीन केल्या, त्यामुळे आता त्यांच्याकडं बघावंसं वाटतं आहे. कारण ट्रॅव्हलिंग करून आल्याच्या नंतर खूप अवस्था बिकट होती. आता मस्त त्यामध्ये दिसतं. हा पाऊस जर अगोदर आला तर आपण गाडी पावसातच ठेवली असते, जेणेकरून ॲटोमॅटिक क्लीन झाले असते. आपल्याला क्लीन करावी लागली नसते, कारण आपण डिटेलमध्ये तर क्लीन केलं नाही, वरच्यावर क्लीन केलं. हे पावसानेच काम केलं असतं जे आपण केलं. आपला वेळ वाचला असं आपण काहीतरी दुसरं केलं. ठीक आहे, क्लिनिंग केल्याच्या नंतर पाऊस आला, त्याला तरी काय करणार आपण. पण गाडी आता पहिल्या स्वच्छ दिसत आहे. आपली लुसिफर नाही का दाखवतो, आपली लुसिफर आणि आपली मॅडम. आजच्या गावात हेल्मेट पावसात आहे. खूप मॅडीचं हेल्मेट पावसात राहिलं होतं. आजचा जो कापसारखा पार्ट असतो तो शक्यतो खराब झाला असतो म्हणून
काय बोलतो यार, मग करत नाही आईच्या गावात. हे आपली दुसऱ्याला मी आता स्वच्छ केलं, परत परत ते दाखवणार नाही. आणि मी मॅडीला सुद्धा स्वच्छ केलं, ते एकदम क्लीन दिसते. आणि मी आता चाललोय वरती, मला इथं राहून आलाय कंटाळा. बाहेर प्रचंड पाऊस पडतोय, थोडं भिजायला झालं गाडी धुण्याच्या नादामध्ये. पण गाडी धुता पाऊस येईल असं वाटलं नव्हतं, पण ठीक आहे, गाडी धुतल्याच्या नंतर आला. त्यामुळे आपल्याला गाडी धुवायचं जे टार्गेट होतं ते कंप्लीट झालं. दोन्ही गाड्या आता क्लीन झाल्यात एकदम, धूळ वगैरे सर्व निघून गेले. आणि बाहेर पाऊस पडतो, मग चहा तर झालाच पाहिजे. चहा तर आपल्याला आलेला आहे. आणि हा व्लॉग शॉर्ट व्लॉग होता, त्यामुळे आपण इथेच संपू. बाय.